घेतलं त्याच पातेल्यानं 4 पातेले पाणी घे. बघा केवढा दुप्पट तिप्पट असा फुटार. छायाच किचन रेसिपी ब्लॉगमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज तुम्हाला दाखवणार आहे साबुदाण्याचे पळीपापड करून दाखवणार आहे. तर मस्त खुसखुशीत साबुदाणा पळीपापड, खुसखुशीत साबुदाणा पापड फुलतात बघा किती छान मस्त. पण बऱ्याचदा काय होतं, साबुदाणा पळीपापड तळल्यावरती कडकडीत लागतात. तर हे कशामुळे होते, तर साबुदाण्याचे मिश्रण नीट शिजलं नाही किंवा पाण्याचं प्रमाण चुकलं. तर आज असं होणार नाही, पाण्याचं प्रमाण परफेक्ट सांगितलं आहे. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. उपासाचे साबुदाणा पळीपापड. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. घेतलेला आहे मी अर्धा किलो शाबू. मी शाबू असं गरगटून पापड्या करणार आहे. ह्याच्यात तर याला मी संध्याकाळचं भिजत ठेवणार आहे. त्याला एक पाण्यामध्ये 2 मिनटं आपण असंच ठेवायचं आणि याच्यावरचं पाणी काढायचं. इथे मी 2 मिनटं पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. याच्यावरचं आता पाणी सगळं काढून ठेवायचं आपल्याला. हे बघा, अगदी थोडंसं पाणी ठेवायचं आपल्याला. अगदी थोडंसं वर दिसेल एवढं असं. आणि याच्यावर रात्रभर झाकण ठेवून भिजत ठेवायचं आहे. शाबू बघा चांगले फुगलेले आहेत. टुकरे एकदम चांगले फुललेले आहेत. आपण आता शाबू हे मोजून घेऊया. मी इथे छोटं पातेलं घेतलं आहे, त्यानं मी हे 1 पातेलं घेतलेलं आहे. अजून 1 पातेलं होईल एवढं. हे 1 पातेलं ओतून घेऊ आपण. इथे आपलं ह्या पातेल्यानं आपलं 2 पातेले शाबू झाले. तर ह्या पातेल्यानं मी 4 पातेले पाणी ठेवणार आहे. इथं मी पातेलं घेतलं आहे. या पातेल्यानं हे 1 पातेलं, अजून 3 पातेले पाणी ठेवणार. इथं मी ह्या पातेल्यानं 2 पातेले शाबू आहे. ह्या पातेल्यानं 4 पातेले पाणी मी घेतलेलं आहे. इथं मी आता चूल पेटवून घे. इथे मी चूल पेटलेले आहे, त्याच्यावर चुलीवर पाणी ठेवलेलं आहे. 4 पातेलं. ज्या पातेल्यानं आपण 2 पातेले शाबू घेतलं त्याच पातेल्यानं 4 पातेले पाणी घेतलेलं आहे. आता याला पाणी उकळू द्यायचं आहे. इथे बघा आपलं पाणी उकळायला आहे. आपण आता चवीनुसार याच्यात मीठ घालूया. 1-2 चमचे मीठ टाकलेलं आहे. आपण आता याच्यात शाबू भिजवलेला होता रात्रभर, तो टाकून आता आपण हलवून घेऊया. सात 8-9 मिनटं ह्याला शिजवून घ्यायचं आपल्याला. आता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. याला आता 7-8 मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे. तर बघा आता उकळी यायला लागलेलं आहे. आपण ट्रान्सपरंट होस तर का शाबू शिजवायचा. इथं जवळजवळ आता 5 मिनटं झालेलं आहे शिजत. अजून 4 मिनटं आपण शिजवून घ्यायचा. बघा मस्त असा चांगला फुललेला आहे शाबू. इथं आपलं चांगलं ट्रान्सपरंट झालेलं आहे बघा. आपण आता याला चांगलं थंड होऊया आणि नंतर मग घालूया. आपल्याला प्लास्टिकच्या पेपरवर घालायचं आहे, म्हणून याला चांगलं जरा थंड होऊ द्यायचं आहे आणि मग नंतर घालायचं आहे. इथं आपल्या बघा थंड झालेलं आहे. बघा शाबू पण कसा एकदम टम्म असा फुगलेला आहे. आपण आता घालून घेऊया. इथं आपण बघा आता थंड झालेला आहे. इथं घालून घेऊया. नुसतं पण असं सोडायचं आहे गोलगोल असं. बघा किती छान असे आलेले आहेत शाबूचे पापड. असेच आता आपण सगळे पापड घालून घेऊया. घातल्यात मी आता कलरच्या पण इथं घालून घेणार आहे. इथं मी कलर पण घालून घेणार आहे. इथं माझ्या लेकीचं लग्न आहे, त्यामुळं मी कलरचं द्यायला करणार आहे. तर इथं आता मिक्स करून घेणार आहे. बघा किती छान एकदम मस्त कलर असं दिसायला लागलेला आहे. शाबू तर काय टम्म फुगलेत बघा. इथे बघा आता मी कलरचे पण घालून घेणार आहे. बघा छान मस्त किती कलर आलेला आहे. अगदी वाफेवर शिजवल्यासारखं एकदम. कलर पण घालून घेणार आहे, म्हणजे पोपटी आहे कलर हा. याला चांगलं मिक्स करून
हे बघा इथं मी कलर असा घालून घेतलेला आहे. हा पण आता आपण घालून घेऊया. हे बघा इथं मी सगळा हिरवा पण कलरचा घालून घेणार आहे, म्हणजे पोपटी कलर आहे हा. तर असंच आपण आता सगळे म्हणजे घालून घेऊया आपण शाबूचे पळीपापड. इथे माझे बघा शाबूचे पळीपापड असे घालून झालेले आहे. अर्धा किलोचे माझे एवढे असे झालेले आहेत शाबूचे पळीपापड. बघा खूप छान असे मस्त असे झालेले आहेत. बघा माझे साबुदाण्याचे पळीपापड माझे चांगले कडकडीत असे वाळलेले आहेत. खूप छान मस्त असे झालेले आहेत. बघा तुम्हाला मी तळून पण दाखवते. एकदम असे ट्रान्सपरंट झालेले आहेत. तरी माझ्या लेकीच्या लग्नाला द्यायला मी केलेले आहेत, कलर घालून केलेले आहेत. तुम्हाला आता मी तळून पण दाखवते. आपलं तेल गरम झालेलं आहे. आता मी तुम्हाला पापड तळून दाखवते. बघा खूप छान मस्त असा म्हणजे एकदम फुलतो एकदम. बघा केवढा दुप्पट तिप्पट असा फुलतोय आणि पांढरा शुभ्र असं झालेला आहे. बघू शकताय तुम्ही. याचं तेल आता पूर्ण असं वितळून घेऊया. पूर्ण असं तेल वितळून घ्यायचं आहे. बघा याच्यावरती तेल अजिबात राहत नाही. मग दुसरा पण पापड मी तुम्हाला असाच तळून दाखवते. बघा एकदम असं भरपूर असं फुललेलं आहे. परफेक्ट रेसिपी आहे. बघा किती छान असं फुललेलं आहे. अगदी दुप्पट तिप्पट असं फुललेलं आहे. तर तुम्हाला मी दाखवते पण. बघा एवढंसा पापड बघा किती दुप्पट तिप्पट असा फुललेला आहे. बघा बघू शकताय तुम्ही. मी हा तिसरा पण पापड तुम्हाला तळून दाखवते. बघा किती छान असं फुललेलं आहे. तेल असं पूर्ण वितळून घ्यायचं याचं. बघा किती एकदम दुप्पट तिप्पट असा फुललेला आहे. आणि पडलं असेच आपण आता दुसरे पण पापड तळून घेऊया. इथे बघा माझे पापड सगळे तळून झालेले आहेत. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. माझे साबुदाणा पळीपापड करून तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. बघा तुम्हाला मी तोडून पण दाखवते. बघा एकदम खुसखुशीत झालेत. बघा ते एकदम हात असं लावेपर्यंत एकदम खुसखुशीत झालेला आहे. छान एकदम मस्त झालेला आहे. तर मी तुम्हाला खाऊन पण दाखवते. बघा एकदम मस्त छान आणि खुसखुशीत झालेला आहे. नक्की ट्राय करून बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धन्यवाद.